माझं मन तुझ्या नक्ष तूच तू सारी कडू माझं मन तुझी तुझ्या नक्ष तूच तू सारी कडू। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट दिलेला आहे तो आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे याचा इंटरफेस दिसून येणार आहे। तर इथं आपल्याला काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन इथं तर तुम्हाला इमोजी मी दिलेला आहे, इथं आपण काहीच करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा 3.28 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते राहणार आहे। तर बघू शकता मटेरियलमधील आता तुम्हाला अशा प्रकारे सर्व इमेज दिसून येतील दिले आहेत। तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा 2 इमेज इथं ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पहिल्या बीटला बघू शकता इथं आपण 2 इमेज ॲड करून घेतलेले आहेत आणि 2 इमेज ॲड करून घेतल्यानंतर दोन्ही इमेज इथे आपल्याला काय करायचं अशा प्रकारे कमी करून घ्यायचे आहेत। आता अशा प्रकारे कमी करून घेतल्यानंतर एका साईडला एक इमेज अशा प्रकारे सेट करायचे आणि याची साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे। तर वाढवून घेतल्यानंतर बघू शकता एका साईडला इमेज अशा प्रकारे सेट झालेली आहे। त्यानंतर सेकंड नंबरची ही इमेज अशा प्रकारे कमी करून याची साईज वाढवून अशा प्रकारे बघू शकताय इथं आपल्याला ती सेट करायची आहे। आता सेट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ती सेट झालेली आहे। आता आपल्याला पहिली जी इमेज लेअर आहे थोडीशी साईज वाढवून अशा प्रकारे ती सेट करून घ्यायची आहे। आता दोन्ही इमेज लेअर सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर या इमेज लेअरला बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे आणि या दोन्ही इमेज लेअर आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत। बॅकग्राऊंडला म्हणजे कुठं आपल्याला इथं काय करायचं आहे ग्रुप लेअरच्या खाली, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत। म्हणजे तुम्हाला याचं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला इथं युनिक असं दिसून येणार आहे। त्यासाठी सिंपली हा इमेज लेअर आहे तो आपल्याला अशा प्रकारे काय करायचं आहे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। तर बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर आता या दोन्ही इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक निघून आल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि बघू शकता हे 2 इमेज लेअर तुम्हाला दिसून येतील। आता पहिल्या इमेज लेअरची लेअर इथं सिलेक्ट करून कॉपी करायचं आहे। इथं आपल्याला सर्क्युलेशन व्हायब्रन्स इथं आपल्याला कॉपी केल्यानंतर परत एकदा बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि मेन प्रोजेक्टला आल्यानंतर पहिल्या लेअरला अशा प्रकारे इथं तो आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे अशा प्रकारे। त्यानंतर परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरचा इफेक्ट इथून आपला कलर टेम्परेचर तो आपल्याला इथं सिलेक्ट करून इथं आपल्याला सेकंड नंबरच्या लेअरला पेस्ट करायचं आहे। आता दोन्ही लेअरला पेस्ट केल्यानंतर आता प्रत्येक लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन इथं आपल्याला याची ऑपॅसिटी 50% करून घ्यायची आहे। त्यानंतर बघू शकता एक इमेज लेअरची झाली आहे आणि सेकंड इमेज लेअरची अशाच प्रकारे करून घ्यायची आहे। आता करून घेतल्यानंतर बघू शकता दोन्ही इमेज लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बघू शकता इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक या तिन्ही लेअरला इथपर्यंत म्हणजेच 18.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत अशाच प्रकारे 2 इमेज लेअर ॲड करून तुम्हाला इथं सेट करून घ्यायचे आहेत। आता मी इथं डेमोसाठी दाखवलेले आहेत। आता तुम्ही इथं काय करायचं ह्या पहिल्या लेअरला सिलेक्ट केलेल्या त्याच आपल्याला काय करायचं इथं दोन्ही सिलेक्ट करून कॉपी करून सेकंड नंबरच्या लेअरला अप्लाय करायचे आहेत। म्हणजे बघू शकता इथं आपण ज्या फर्स्टला करेल त्या सेकंड लेअरला अप्लाय करून याची लेअर आहे ते आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल की तुम्हाला कॉम्बिनेशन युनिक असं दिसून येणार आहे। तर बघू शकता इथं आपण ह्याच इमेज लेअर ॲड केलेले आहेत। आता थर्ड नंबरला तुम्ही तुमच्या ह्याने यामधल्या आता ह्या मी तर डेमोसाठी यूज करतोय इथं तुम्ही स्वतःची इमेज अशा प्रकारे 2 लेअरमध्ये कन्वर्ट करून इथं तुम्हाला ॲडजस्ट करून सांगायचे।
आणि इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 लेअर कशा प्रकारे करायचे आहेत, त्याला इफेक्ट कसं लावायचा आहे किंवा कुठला इफेक्ट कुठं लावायचा तो स्टेप बाय स्टेप करून घ्यायचा आहे. आणि आता राहिलेल्या दोन्ही लेअर तुम्ही करून घ्या. मी ही अशाच प्रकारे करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता आपण जिथं तुम्हाला पहिलेल्या 2 लेयर्स मी इथं दाखवल्या करून त्याच आपण पेस्ट केल्या सेकंड नंबरच्या लेअरला. आता थर्ड नंबरमध्ये मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इमेज केल्यात, त्याच फोर्थ नंबरला पेस्ट केलेल्या आहेत. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीच्या 2 लेअर आपण इथं क्रिएट करायचे आहेत. तर अशा प्रकारे बॅकग्राऊंड इथं आपला क्लिअर झालेला आहे. आता फ्रंटमध्ये तुम्हाला ग्रुप 1 लेअर स्टार्टिंगला म्हणजेच 7.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन ग्रुप 1 लेअर दिसून येईल. त्या प्रकारे अशा प्रकारे त्याला क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायचा आहे. त्यानंतर लेंथ वाढवल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला येऊन तो इमेज लेअर मधोमध घेऊन यायचा आहे आणि अशा प्रकारे सेट होऊन जाईल. तर सेट नाही झाला तर तुम्ही सेट करू शकता आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय की तो आपल्याला इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे काय करायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे आणि सेट करून घेतल्यानंतर बॅक निघाल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे आता इथं बघू शकताय दोन्ही लेअर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत. तर प्रत्येक लेअरला अशाच प्रकारे तुमचा एक इमेज कोणताही इथं ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सेट करायचे आहे आणि चारही लेअरला इथं आपल्याला तो ॲड करून इथं प्रत्येक लेअरला तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण चारही लेअरचा इथं इमेज लेअर ॲडजस्ट करून सेट केलेला आहे आणि सेट केल्यानंतर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता फ्रंटला जी तुम्हाला अशा प्रकारे ब्रश PNG दिसते त्या PNGला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचं आहे आणि शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि सेकंड नंबरचा इफेक्ट हा PNGचा इफेक्ट आहे म्हणजेच ब्रश PNG तुम्हाला आपण इमेज ॲड केला त्या PNGचा हा इफेक्ट आहे. त्यासाठी इफेक्ट कॉपी करून बॅक निघून यायचं आहे आणि प्रत्येक लेअरला ग्रुप 1 लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर ग्रुप 2 लेअरला इथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता चारही लेअरमध्ये आपल्याला जी PNG लेअर म्हणजेच ब्रश PNG लेअर आहे त्या प्रत्येक लेअरला ॲडजस्ट करून सेट करायचे आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकताय. आता अशा प्रकारे आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता या आपल्याला सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 18.13 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील तुमचे जे इमेज आहेत ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत 3. तर 3 इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर त्यानंतर प्रत्येक इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन करायचा आहे. फुल स्क्रीनसाठी सिम्पली इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे म्हणजे इझी वेमध्ये आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे तर शार्प 1 आणि जी इमोजी PNG लेअर आहे ते आपल्याला अशा प्रकारे लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे परत एकदा 18.13 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो एकाच लेअरपर्यंत एवढाच आपल्याला ठेवून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्रा कुठलाही लेअर ॲड करून घ्यायचा नाही. आणि या लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर आता या तिन्ही लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरचा जो हा इफेक्ट दिसतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आपल्याला इथं काय करायचं या तिन्ही लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला इथं स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.